माझं असं म्हणणं आहे बघा, मी काय माझं मोठेपण सरकारचं सांगत नाही, पण जगातल्या अनेक देशामध्ये लॉकडाऊन होण्याची परिस्थिती आली. प्रचंड महागाई वाढलेली आहे. लोक 4-4 दिवसाचा आठवडा केला आहे. अनेक देशांचे कंबरडे मोडले. एवढं असूनसुद्धा आपला देश मोदी साहेब आणि त्यांची सगळी मंडळी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबा हे काय मॅनमेड आपण केलेलं संकट नाही, हे ओढवलेलं आहे ह्या इतर देशांच्या वादातनं. बरोबर आहे. म्हणजे आता या विषयात मी बोलू नये, पण पुन्हा सतीशराव ते पहिले काय म्हणतात, पहिल्या पानावर पुन्हा आणायला लावता. जर रिफायनरी झाली असती तर इथे लाखो सिलेंडर गॅसचे इथेच भरले गेले असते. 2 लाख पोरांना रोजगाराचा प्रश्न इथेच मिळाला असता. 2017ला आणला आपण. मला सांगा, आम्ही रोजगारावर बोलायचं, सगळ्या गोष्टीवर बोलायचं, आणायचं, आणि कोणीतरी संघर्षासाठी उभा राहणार आणि तो कुठल्या तरी NGOच्या माध्यमातून पैसे घेणार आणि तो त्याच्या घरातली सिलेंडर भरणार. माझ्या 2 लाख पोरं रत्नागिरीतली, सिंधुदुर्गात 2100 गाव आहेत. माझा जीव तुटतोय की या 2100 गावातल्या 2 लाख पोरांना रोजगार मिळाला असता तर ते गावात टिकले असते, घरं 80% पुन्हा उघडली असती, गावातल्या शाळेत पोरं दिसली असती, मास्तर राहिले असते, तुमची इकॉनॉमी सुधार. मी इकॉनॉमिक्सचा स्टुडंट आहे बाळा, शाळेत गेलो नाही म्हणून आमदार नाही झालो आहे. आता ऐक ना, आता याला जर हे 6000 बाय प्रोडक्ट्स होते, 100 MSME चालल्या असता, 300 कोटी वेज बिल होतं महिन्याचं. माझं काय म्हणणं आहे, मी काय फार मोठा शाना नाही, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही लोकांनी पण कधीतरी आत्मचिंतन, तुम्ही म्हणजे ज्याने आत्मचिंतन, आता कुठे गेले विनायक राऊत शोधा. आता कुठे आमचा तो बिचारा मित्र वालम, तू कुठल्या बिळात लपलाय? कुठे प्रकल्प आहेत? पर्यावरण प्रकल्प आणणार, आम्ही अमकं आणणार. काय केलं त्या वालमने शेवटी? माझा काही त्याच्यावर दोष नाही बाळा, त्याची जेवढी बुद्धी तेवढं त्याने केलं. माझं काही, मी कधीच कोणाला ब्लेम करत नाही. मी डिलीट बटन मारणारा सगळ्यात हुशार माणूस आहे की गेला सोडून द्या. पण ना त्या यांचं विनायक राऊतांचं नुकसान झालं नाही साहेब, ना वालमचं नुकसान झालं, ना त्या आरामको कोण येणार होता त्याचं नुकसान झालं. त्याने एक पाकिस्तानमध्ये पण उघडली फॅक्टरी आणि एक आंध्राला पण उघडतो आहे ना दादा, त्याचं नुकसान झालं. ना रिलायन्सचं नुकसान झालं, कारण त्याच्याकडे आरामकोचं इन्व्हेस्टमेंट आहे. नुकसान झालं माझ्या कोकणातल्या आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या पोराबाळांचं आहे. आम्हाला राईट? कोणाचंच नुकसान, कोणाच्या बापाचं काही केलं नाही, आम्ही मात्र नुकसानी झालो. बरं हे वारंवार का होतं? कुठला प्रकल्प आणावा मग? समुद्र मिळाला आहे. मी सतीशराव तुमच्या कार्यक्रमातच सांगितलं आहे की या कोकणाची जर विकासाची उंची कुठे लपली आहे ते समुद्राच्या खोलीत लपली आहे. समजा ना, ता म्हटल्यावर ताकबाद. आपण सगळ्यांनी, कोणी माझ्या बाजूने उभे राहिले? काही लोक राहिलेत. विनायक राऊत साहेब आम्हीच दिले निवडून. मी 200 सभा घेतल्या होत्या. सीट उद्धव ठाकरेंनी मला आता पश्चाताप होतो तेव्हा मला, मी आता तिच्या पार्टीत जाणार नव्हतो, पण मला सांगत होते 14ला खासदार तू हो. मी नको नाही म्हटलं, द्या ना, मी पार्टी सोडणार नाही. प्रत्यक्ष बोलून, घरी बोलून विनायक राऊतच घेऊन गेले. ते विचारत ना खोटं असेल तर, पण मी म्हटलं नको, आपली पार्टी सोडणं माझं काम नाही, तुम्ही व्हा. पण केलं काय? गोळाबेरीज काय? आज आम्ही 12 वर्षाचं सांगतो, मोदी साहेबांनी 12 वर्षात हे केलं, विनायक राऊतांनी सांगावं. मी त्यांच्यावर टीका नाही करत बाळवलं, मला कोणावर टीका करायची नाही, कारण आता आम्ही सत्तेत आहोत. पण काय म्हणतो आपण त्याला, काय म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ तो सोकावला ना. सोकावलेल्या काळाला जबाबदार कोण? मी सांगितलं परवाच सांगितलं, दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री साहेब आणि आम्हाला जे प्रमुख अध्यक्ष आहेत यांची लवकरच बैठक होईल. त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊ आणि त्या समजून घेऊन कशा योग्य आहेत, अयोग्य आहेत, आमचे फीडबॅक त्यांना देऊ आणि त्याच्यातून जे काय होईल ते तुमच्यासमोर घेऊन येऊ. तुमची इच्छा आहे, तुम्ही सांगा रिफायनर पाहिजे आम्हाला. अरे कोणच बोलत नाही पाहिजे म्हणून, बोला ना जाहीर. आता कम्पॅरिझन करा, कुठला प्रोजेक्ट पाहिजे, हा पाहिजे का तो पाहिजे. नाही नाही, आता करार बघा, मुख्यमंत्री साहेब दररोज आमच्याशी सांगून थोडी करार करतात. ऐका ना, अहो करार केले अशा अनेक. आता रिफायनरीचा करार नाही झाला का? झाला. अरे त्याची ते कंपनी पण फॉर्म झाली. बाळा खरं सांगू का, म्हणजे रागावू नका, आंबा, काजू, पर्यटन याच्यावर आहे ना इकॉनॉमी लिमिटेड आहे. तुम्ही जर इकॉनॉमिक्सचा माझी विनंती आहे, तुम्ही कधीतरी या सगळ्याचा अभ्यास करा. या छोटे छोटे आहेत, करायला पाहिजेत. आंब्यावरती अख्खा सिंधुदुर्ग रत्नागिरी सस्टेन नाही होऊ शकत. त्याच्यावर एक एक कुटुंब होईल त्या बागेचं, ते पण धोक्यात आलं आता का? निसर्गामुळे.
ते पण धोक्यात आलं. म्हणजेच काय झालं, निसर्गावर अवलंबून असणारे जर उद्योगावर आपण अवलंबून राहिलो तर आपण अडचणीत येतो. जसं आज क्रूडवरती अवलंबून राहिलो, अख्खा जग अडचणीत आलं का नाही. मग आता आपण इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक गाडी, त्याच्यातनं त्या इलेक्ट्रिसिटी जनरेशनमधनं निर्माण झालेली अणुऊर्जा आहे. किमान त्या जे क्रूड ऑइल आहे ते आता मिळणार नाही असं भविष्यात धरून चाला, तर पुढच्या 5-10 वर्षात कुठली एनर्जी आपल्याला फास्ट मिळेल. लोकांकडे किमान लाईट, पंखा, ह्या त्या तुम्हाला आवश्यक लागणाऱ्या गोष्टी कुठल्या राहतील, तर त्याच्यावरनं निर्माण झालेली अणुऊर्जा प्रकल्प. आता अणुऊर्जा प्रकल्प व्हायचा असेल तर समुद्र शेजारी लागतो. समुद्र शेजारी असलेलं कोकण, मला वाटते ह्या सगळ्याचा लॉजिकल जर आपण विचार केला तर त्याच्यातनं हे ट्रिटी झालेल्या आहेत. आता आम्ही सगळे मंडळी जे काय ह्या भागाचे नेते आहोत, जिल्हाध्यक्ष आहेत, पालकमंत्री आहेत, आमचे पालकमंत्री, इकडचे सगळे आम्ही बसणार आहोत. त्याने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे, ते आता वेळ सांगतील.